नमस्ते, सुप्रभात. कसे आहात सगळे? आजचा व्हिडिओ थोडा स्पेशल आहे. आज आम्ही चाललोय ट्रेकिंगला आणि जे पाटण तालुक्यातील जेवढे ट्रेकिंग पॉइंट आहेत तर त्या ट्रेकिंग पॉइंट पेक्षा सगळ्यात मोठा ट्रेक आजचा असणार आहे आणि तो असणार आहे जंगली जयगड ट्रेक. तर मी आता निघालोय नौजाला. चिपळूणहून एक ग्रुप आलाय आणि त्यांना जंगली जयगड ट्रेक करायचा आहे. सो मी आता त्यांना सोबत घेऊन ट्रेकला जाणार आहे आणि ते आता थांबलेत हॉटेल शिवशंभो येथे. तिथे थोडं हेवी ब्रेकफास्ट करतील आणि मग तिथून आमचा ट्रेकला सुरुवात होईल. आमचे नातू म्हणून शेजारी आहेत, आमच्या शेजारी. ते म्हणाले आमचं रिसॉर्ट आहे, म्हणाले आपण जाऊ तिकडे. मग आम्ही सरांना, सुरेश सरांना फोन केला, म्हटलं असं असं आहे, आम्ही येतोय. म्हणाले म्हटलं आम्हाला राहायचं नाही आहे, फक्त वन डे ट्रेक करायचं आहे. मग म्हणाले चांगल्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला दाखवायला येतो म्हणाले. मग त्याने सजेस्ट केलं. आज आम्ही त्या ट्रेकला जातोय आणि सगळ्यांना आनंद आहे तो. तर बुवा आणि समीर दादा तिकीट काढायला गेले होते आणि ते येईपर्यंत आम्ही इथं थांबलो होतो. तर हे आपले समीर दादा आहेत आणि आजच्या जे ट्रेकचं चिपळूणहून इथपर्यंत येण्याचं सगळं नियोजन यांनी केलं. नमस्कार, मी समीर जोशी. आपली भटकंतीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आम्ही चिपळूणवरून खास कोकण पट्ट्यातलं कोयना आणि जंगली जयगड ट्रेक माझ्या मित्रांनी एक सजेस्ट केला, त्याच्यासाठी आम्ही सगळेजण आलो आहे. हे आमचा आजचा सगळा मित्रपरिवार आहे. आमचा सगळे ट्रेकर्सच आहेत, आपले रेग्युलर ट्रेक करणारेच आहेत. आणि आपण इथे बघू शकता जंगली जयगड ट्रेक रूट. इथे वन विभागाची परवानगी घेऊन 100 रुपयाचं तिकीट काढून आपण ट्रेकला जाऊ शकता. सकाळी साधारणपणे 8 ते 8:30च्या दरम्यान आम्ही आता ट्रेकला सुरुवात करतोय. 8:45 झालेत आणि सह्याद्रीच्या रेंजमधला हा एक उत्तम असा बघण्यासारखा ट्रेक आहे. आता आपण जाऊया पुढे. येस, थँक्यू. खालीच ग सर. सगळा जंगल परिसर आहे आणि या जंगलात जंगली श्वापद वगैरे आहेत, जनावर वगैरे आडवे येऊ शकतात. तर जातानाच आपल्याला शांततेत जायचं आहे. या निसर्गाचा, या जंगलाचा बी आपल्याला पूर्ण आस्वाद घेतला पाहिजे. इथले पशु पक्षी ज्यांचा काही जेवढा तुम्हाला अनुभव घेता येईल तेवढा घ्यायचा आहे. त्यामुळे शांततेत जायचं आहे. तर आता आमचा या सुंदर ट्रेकला सुरुवात होते आणि आम्ही आता सर्वजण चालायला सुरुवात करतोय या कोयना माईच्या सुंदर अशा जंगलात. चला. हर हर महादेव. गणपती बाप्पा मोरया. मध्ये आम्हाला आता एक काही प्राण्यांचे असे ठसे दिसलेत. योगेश, हा कशाचा ठसा आहे? हा अस्वलाचा पंजा आहे. अस्वलाचा जो पाय जो असतो ना, पूर्ण हा. पंजासारखा असा असतो आणि त्याला नखे असतात आणि हे नखे उठलेले नाहीत, फक्त पंजा उठलेला आहे. बरोबर. तर योगेश, काय आम्हाला सांगशील, कशाची विष्ट आहे? ही अस्वलाची विष्ट आहे आणि ताजी आहे म्हणजे हे पूर्ण ताजी आहे. आत्ताच याच्यातून प्रवास झालेला दिसते त्याचा. अरे वा, म्हणजे योग असेल तर आज दिसणार आम्हाला. होप सो. दिसायला पाहिजे असं मला तरी वाटतं. येस येस, नक्कीच. बघूया आता. आम्ही आता सुंदर अशा घनदाट जंगलातून चालायला सुरुवात केली. हे सांबराच्या पायाचे ठसे आहेत. कारण गावात तर वाटत नाही, कारण गावाचा पाय खूप मोठा असतो. बरोबर. त्यामुळं हे सांबर आहे, मोठा सांबर आहे तो. म्हणजे जर आपण हा जंगल ट्रेक करायचं झालं किंवा हा जंगली जयगड ट्रेक करायचं झालं तर आपल्याला वाईल्ड लाईफचं दर्शन सुद्धा होऊ शकतं. आणि
आम्ही त्याच्या प्रतीक्षेत आहे, आम्हाला कधी दिसतंय असं. शिकरूचा कॉल दिसतोय, शिकरू असण्याची शक्यता दाट आहे. तर एक 15-20 मिनिटाचं चालणं झाल्यानंतर आम्ही आता आलोय इथं घोडवण्याचं पाणी, ते पॉईंटचं नाव आहे. आज जातो सर्व घोडेतळ इथे आम्ही 5 मिनटं विश्रांती घेतली आणि त्यानंतर पुन्हा एकदा चालायला सुरुवात केली. पुढे आल्यावर हे बघा अशा प्रकारे रस्ता आहे. योगेशजी त्यांनी आम्हाला मेन ट्रेकच्या रूटवरती आणून सोडले आणि पहिला आम्ही टप्पा पार केलाय. आता आमच्या सोबत आहेत वैभव देशपांडे, देशमुख सॉरी. ठीक आहे, असू दे. आता बरं, बरं योगेश आता आम्हाला इथपर्यंतच आमच्या सोबत आहे आणि त्याला परत दुसरा एक ग्रुप घेऊन यायचा आहे. तो कुठे असणार आहे ट्रेक? इकडेच कोकणकडेला अच्छा, रामबाण कोकण कडा. आणि तो झाला की परत इकडे जंगली जयगड असा त्यांचा प्लॅन आहे. त्यामुळे आता त्याला इथून रजा घ्यावी लागते. खूप खूप धन्यवाद आमच्यासाठी वेळ छान काढून वाटलं इथे आला. तुमच्यासोबत थोडासा वेळ घालून. सध्याची जी पिढी आहे ती रोजगार किंवा काही व्यवसायानिमित्त आहे ना शहरी भागाकडे जास्त वळत चाललेली आहे आणि काही फॅशन म्हणून शहरी भागाकडे जास्त वळले जातात. तर शहरी भागात सध्या बघितलं ना तर प्रदूषण जास्त झालेलं बघायला मिळतं. जसं की वाहनांमधून येणारे धूर किंवा कारखाने असतील किंवा इतर अन्य कोणत्याही कारणास्तव आणि मुळात शहरात जास्त झाडे नसतात. त्यामुळं नक्कीच तिथली हवा ही प्रदूषित ही जास्त प्रमाणात होत असते. आणि आम्ही आता जातोय कोयनेच्या या सुंदर अशा जंगलातून चालत निघालोय आणि या जंगलातून चालत असताना एकदम 100 नाही 200% ऑक्सिजन आम्ही आता घेतोय. तर गावाकडे राहण्याचा हा मोठा फायदा आहे की आमचं आरोग्य आहे ते निरोगी आहे. हल्ली आता प्रदूषित हवेमुळे किंवा प्रदूषणामुळे आहे ना माणसाचं आरोग्य हे धोक्यात येत चाललं आहे. त्यामुळे शक्यतो जास्त करून वृक्षतोड ही थांबवली पाहिजे आणि लोकांनी जेवढा तुमच्या कामातून वेळ मिळेल तो काढून आपल्या गावाकडे जाऊन गावाकडची हवा घेतली पाहिजे. बघा नक्की तुमच्या आरोग्या सुधारणा जाणवेल. नेहमीचेच आमचे ट्रेकर्स आहेत पण आज जरा वेगळं असल्यामुळे थोडे दमछाक झाले. वेगळं म्हणजे सर नक्की कसं वेगळं? वेगळं म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात आलो आम्ही. डीप जंगलातून आपण आणि डीप जंगलातून आलोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कशी आहे, आम्ही कळसुबाईला गेलो तेव्हा नुसतं चढण होती, असं आजूबाजूला झाडी नव्हती. त्यामुळे दमछाक व्हायची. आमची दमछाक झाली नाही पण वारं असल्यामुळे खूप छान वाटतंय. आस्वाद घेत थोडक्यात अगदी 100 नाही 200% ऑक्सिजन आपण घेत हवा घेत आपण चाललोय. शुद्ध एकदम प्युअर शुद्ध हवा हवी असली तर नक्की जंगली जयगड करा. याच तुम्ही या. एकदम निसर्गाच्या सानिध्यामध्ये आणि सुंदर असं वाटतंय. एकदम आल्हाददायक वाटतंय. तुम्ही 100% अनुभवा. खूपच छान अनुभव आहे. महाराष्ट्रात जयगड नावाचे 2 किल्ले आहेत. एक जो आहे तो रत्नागिरी जिल्ह्यात असलेला जलदुर्ग जयगड
तर दुसरा हा साताऱ्याच्या जंगलात लपलेला जंगली जयगड. गिरिदुर्ग प्रकारात येणारा हा किल्ला सातारा जिल्ह्यात आहे. तसेच या किल्ल्याची जी उंची आहे ती समुद्र सपाटीपासून 2985 फूट एवढी आहे. तर या किल्ल्याचा प्रकार आहे तो कठीण प्रकारात येतो. जंगलासभोवती असणारी ही तटबंदी हीच या किल्ल्याची खरी संपत्ती आहे. इतिहासातील या किल्ल्याचे नाव ज्ञात नसून येथील घनदाट जंगलामुळे याला जंगली जयगड नाव देण्यात आले असावे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणाऱ्या या सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि यांच्या बरोबर मधोमध असलेला हा आपला जंगली जयगड. तर जिथून आता गडावर जायचं आहे त्या ट्रेकला खरी सुरुवात आत्ता होते आमची. म्हणजे जो इकडून नवजा बाजूने आलेला जो रस्ता आहे, पायवाट आहे, ती आता इथपर्यंतच आहे. आणि गडावर जाण्यासाठी आता आपल्याला इथून जायचं आहे. एकदम चौकात या, गॅप ठेवून या. काही ठिकाणी वाट ही बघा अशा प्रकारे घसरडी असल्यामुळे शक्यतो हातात तुम्ही आहे ना एखादी काठी वगैरे ठेवा, कारण पाय वगैरे घसरण्याचे चान्सेस जास्त असतात. हा जो आपण समोर पाहतोय तो गडाचा मुख्य दरवाजा असावा. इथे पाहिलं ना उजव्याच बाजूला तर जांभ्या दगडातील बुरुज दिसून येतो. या वस्तूंमधून आता आपण गडावर प्रवेश करत आहोत. तटबंदी केलेले येथील जांभ्या दगडाचे चौकोनी दगड आपल्याला अजूनही वरच्या बाजूला असे बघायला मिळतात. खरी मजा इथं येणार आहे. तो चढायला वाटच नाही. आले का सगळे? सगळे आले का? या लवकर. भीती ना, आम्ही आहोत ना तुम्हाला. हो आम्ही आहोत.
या तुम्ही. हे बघा हे एवढंच इथपर्यंत. नागेश्वरी कठीण हे कठीण नाही हे काय हे काहीच नाही वाटत मला. आता 2 वर्षामध्ये गेला काय. कसं वाटलं वर येताना. येत आहे ना वर. आलं थोडं राहिलंय आता. आम्ही बरोबर मध्यभागी आलोय आणि इथे एक मंदिर आहे. तिथं आता दर्शन घेऊन मग पुढे जाऊ आम्ही. गड चढून वरच्या बाजूला आल्यानंतर इथे थानाई देवीचं मंदिर आपल्याला नजरेस येतं आणि या मंदिराचा हा चौथरा सध्या अशा स्थितीत आहे. इथे एक छोटंसं मंदिर आहे. तिथं आम्ही आता 5 मिनिटं विश्रांती घेतली आणि आता जो गडाचा मुख्य भाग आहे त्या साईडला चाललो. चला. या भागातून आपण चालतोय ना, तिथे विहीर होती आणि या गवतामुळे ती विहीर आता आपल्याला दिसत नाहीये. जरा कोळसर असतात खाली तरी चालतात. गडाचे हे पश्चिम टोक असून या टोकावर भगवा झेंडा लावलेला असतो. येऊ शकता तुम्ही. किल्ल्याच्या या टोकावरून संपूर्ण तळ कोकण देखील दिसते. यामध्ये कोळकेवाडी, बारवई, वासोटा, महिमंडनगड, मकरंदगड, रसाळगड, सुमारगड, महिफतगड, भैरवगड हे किल्ले देखील नजरेस पडतात. या किल्ल्याचे एकूण स्थान पाहता कुंभारली घाट व आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला टेहळणीचा असावा असं एकंदरीत अंदाज लावता येईल. फायनली आम्ही आता गडाच्या अगदी वरच्या बाजूला पोहोचलोय. जिथे हा झेंडा आहे तिथे पोहोचलोय आणि इथं आल्यानंतर जर बघितलं ना तर कोकणातली पोपळी, शिरगाव, या बाजूला कोळकेवाडी, बॅकवॉटर इत्यादी सगळे अशी गावं कोकणकडची दिसतात. आपला सह्याद्री आपण आलो आहे आता जंगली. तर आता आमचा आजच्या ट्रेकचा पहिला टप्पा आहे तो पार झालाय आणि इथं आम्ही येऊन छान असं तिथल्या गडाचं दर्शन घेतलं आणि आता दुसऱ्या टप्प्याला म्हणजेच परतीच्या प्रवासाला सुरुवात करतोय. तोही खूप महत्त्वाचा असणार आहे कारण येताना जे काही रिस्की पॉईंट आहेत इथे 1-2 पॉईंट आहेत ते आम्हाला पार करून जायचं आहे खाली परत. त्यामुळं तो एक थोडा डिफिकल्ट टास्क असणार आहे आमच्यासाठी आणि आमच्यात 2-3 जण आहेत ते थोडेफार हिंदी असल्यामुळं त्यांना थोडं खाली उतरताना घसरताना वगैरे घसरण्याची भीती आहे त्यांना. तर तो थोडा एक डिफिकल्ट टास्क आहे आमच्यासाठी. बघूया, आलोय वर म्हणल्यावर खाली नक्कीच जाऊ. चला. काय
धरत धरत सगळ्यांना आणते. फोटो काढ. जाऊ का नको विचार करताना शेवटच्या तू येत आहे ना तर आता जाऊ का नको का इथेच थांबायचं. काय चेहऱ्यावरचे हावभाव आहेत बघा, असे पाहिजे. एवढं थकून आल्यासारखं अजिबात नाही वाटत. असंच पाहिजे. सर कसं वाटतंय? तर आम्ही आता मस्तपैकी जंगल सफारी करून आणि गड पाहून आता परत खालच्या बाजूला आलो आहे. आणि समीर दादा, आजच्या पूर्ण आपल्या ट्रेकचा रिव्ह्यू द्या आता आम्हाला. खूप छान असा ट्रेक झाला. सकाळी आम्ही 9 वाजता ट्रेकला सुरुवात केली आणि मध्ये आम्ही सगळं फोटो वगैरे काढून एक थ्रिलिंग एक्सपिरियन्स घेतला. तो Yes. गडावरती चढताना आणि उतरताना खरोखर थ्रिलिंग एक्सपिरियन्स घ्यायचा असेल आणि जंगल सफारी करायची असेल तर नक्की जंगली जयगडला नक्की या, आवर्जून या. आणि इथे सगळी तुम्हाला व्यवस्था मिळते, म्हणजे राहण्याचं खाण्याची सगळी व्यवस्था आपली इथे होते. त्यामुळे तुम्ही नक्की जंगली जयगड ट्रेक आपल्या बकेट लिस्टमध्ये कायम ठेवा. तर तुम्हाला कसं वाटलं? एकदम मजा आली. सकाळी निघालो आम्ही आणि आता पुढे पुढे जात होतं तर काय माहीत नव्हतं, पण जंगल असं वाटत होतं. नंतर शेवट कळलं की काय ॲक्च्युअली आहे ते, आणि मग त्यामुळे जरा थ्रिल एक्सपिरियन्स होता. तुम्हाला कसं वाटलं? एकदम थ्रिलिंग एक्सपिरियन्स होता. जसं समीर दादा म्हणाले, शेवटला गड चढताना आणि उतरताना थोडं असं हायसं झालं होतं की आपण व्यवस्थित पार करू की नाही, पण सर्वांनी सक्सेसफुलरित्या पार केलेला आहे. खूप छान अनुभव होता. सगळ्या मित्रांमधलं बॉन्डिंग आणि त्यामुळे खूप अनुभव थ्रिलिंग होता. आणि वरचा कडा चढताना पण खूप छान मजा आली. इकडे या बाजूला पहिल्यांदाच आला वाटतं ना तुम्ही? हो, या वरच्या बाजूला पहिल्यांदाच. तर तुम्ही सांगा. मस्त छान अनुभव होता. नागेश्वर नंतर मला वाटते 8 महिन्यानंतर पहिल्यांदा ट्रॅक झाला समीर बरोबर. पण एक्सपिरियन्स छान होता. नवीन गोष्ट शिकायला मिळाली की पुढच्या ट्रेकला उपयोगात येईल. अनुभव चित्तथरारकच होता. पण म्हणतो ना, आता नागेश्वर नंतरचा हा दुसरा माझा ट्रेक आहे. तो असा सगळ्यात उंच, आणि म्हणतो ते सगळ्यात थोडी भीती वाटली, जाऊ का नको. पण आपले सर होते बरोबर, समीर दादा होते आणि बाकी सर्व होते. जोडीने जमला. बघूया, परत जमला तर नक्की करणार. नमस्कार. समीर दादा बरोबरचा हा अनुभव माझ्यासाठी खूप सुंदर होता. जसं काय मला नागेश्वरच पुन्हा दर्शन घडलं असं मला वाटलं. आणि सुंदर सगळ्यांनी साथ दिली. सगळ्यांची एकजूट अशीच कायमस्वरूपी राहू देत आणि आम्हाला नवनवीन गड किल्ले बघायला मिळू देत समीरदादाच्या कृपेने, अशी सगळ्यांना नम्र विनंती. आणि तुमचे पण मनापासून आभार. तुम्ही पण आम्हाला चांगली साथ केली. अगदी बरोबर. धन्यवाद. तर कसा वाटला व्हिडिओ आम्हाला नक्की कळवा. आणि तुम्हाला पण हा ट्रेक करायचा असेल तर नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि या आणि आवर्जून या. आणि घरी बसण्यापेक्षा एक दिवस आपल्याला आनंदाचा काढा. आठवड्यातला एक दिवस जंगल फिरून जंगल या, सफारी निसर्ग करा. फिरा. आयुष्यात एकदा तरी नक्की ट्रेक करायला पाहिजेच. आणि मला डॉक्टरनी सजेस्ट केल्यामुळे मी आज वर्षाला किमान 5 ते 6 ट्रेक मी करतो. त्यामुळे मी भटजी असून सुद्धा मी व्यवस्थित फिट आहे. हा. थँक्यू. तर मी आता व्हिडिओ इथेच थांबवतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.